थोडासा वेळ शिल्लक असताना ते म्हणतात आता बोलायला सुरुवात करा. म्हणजे कसं आहे की किती लांबण लावताय, लोक जेवणासाठी आसुसलेली आहेत. चांगलं बोला तर ऐकतील, नाहीतर तसेच निघून जातील. प्रत्येक वेळेला नका करू हो असं. कधीतरी जेवण झाल्यानंतर पण बोलायची संधी द्या. नमस्कार, मी डॉक्टर प्रसाद पिंपळखरे. मला आत्ता वडवेकरांनी सांगितलं की माझे आजोबा पुरुषोत्तम भास्कर भावे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संबंधांबद्दल मी काहीतरी बोलावं. खरं तर गुरु शिष्यापेक्षा सुद्धा खूप मोठं, खूप वेगळं, शब्दात सांगता येणार नाही असं नातं होतं दोघांचं. सावरकर या गारुडानी भारले गेलेले खूप लोक झाले, पण एक भाषाप्रभू पुरुषोत्तम भास्कर भावे नावाचा फार मोठा सच्चा सावरकर भक्त, इतका सच्चा सावरकर भक्त की आचार्य आत्र्यांनी नवयुग नावाच्या त्यांच्या दैनिकातनं हे कसले स्वातंत्र्यवीर, हे तर संडासवीर असा एक अग्रलेख लिहिला. आणि त्याच्यानंतर आदेश नावाचं जे पुरुषोत्तम भास्कर भाव्यांचं दैनिक होतं, त्या दैनिकातनं त्यांनी अत्र्यांविरुद्ध लेखमाला चालवली, इतकी चालवली की शेवटी आचार्य आत्रे पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यात कोर्टात गेले. कोर्टाची पायरी अत्रे चढले आणि अत्रे फजित झाले, अत्रे पळून गेले. आयुष्यात गवाबेराने असं लिहिलंय की आयुष्यात अत्रे फक्त दोन लोकांसमोर हारले, एक नियती आणि दुसरे पुरुषोत्तम भास्कर भावे. अशा पुरुषोत्तम भास्कर भाव्यांचा मी नातू आहे आणि त्यांचा सहवासही मला खूप मिळाला. डॉक्टर शुभा साठे समोर आहेत, ज्यांनी भावेकाकांवरच PhD केली आहे, बरोबर आहे ना? भावेकाकांवरच PhD केली आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यातले सगळे प्रसंग रीतसर माहिती असतील. मला माझ्या भावेकाकूंनी सांगितलेली एक गंमत आठवते की सावरकर हे भाव्यांचं दैवत, निष्ठा, प्रेम. लग्न झाल्यानंतर भावेकाकू म्हणाली की अहो तुमचं एवढं मोठं प्रेम, एवढं मोठं दैवत मला कधीच नाही भेटवलं, त्यांना मला घेऊन जा ना एकदा त्यांच्याकडे. सावरकरांचा एक फार मोठा गुणविशेष का अवगुण विशेष मला माहिती नाही, पण वेळ घेतल्याशिवाय भेटायचं नाही असं त्यांचं नक्कीच सगळ्या वेळेला होतं. भावे काका आमच्या काकूला घेऊन गेले, त्यांनी कपाळावर आठी टाकली आणि ते म्हणाले की भावे वेळ न घेता आलात. तर ते म्हणाले मी नाही आलो, मला तुम्हाला भेटण्यात अजिबात स्वारस्य नाही. ही माझी पत्नी खूप दिवस मागे लागली होती की मला एकदा तरी तुमचं दर्शन करून द्या, हिला भेटायला घेऊन आलोय, तुम्ही भेटणार असाल तर भेटा. असं म्हणल्यानंतर भावे काकूला स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतः आतमध्ये घेऊन गेले, झोपाळ्यावर बसले, 1.5 तास तिच्याशी गप्पा मारल्या, स्वतःच्या पत्नीला बोलवून तिची ओटी भरली आणि जाताना म्हणाले की मुली, तू साक्षात सूर्याशी लग्न केलंयस. जवळच्या माणसाला चटके बसतात, बाकीच्यांना प्रकाश दिसतो, हे लक्षात ठेव. हा खराखुरा सूर्य पेट्टा पलिता तू पदरात बांधून घेतलायस, याची जाणीव ठेव. असे सावरकरांचे आणि भावेकाकांचे संबंध होते. भावेकाका खूप ओजस्वी वक्ते होते, अत्यंत देखणं रूप होतं, निळे डोळे होते. म्हणजे आपण खूप वेळा एखाद्या पर्सनॅलिटीने खूप भारून जातो ना, तसं भारून जाण्याचं काहीतरी खूप मोठं त्यांच्यात होतं. आणि असंच ते मला सावरकरांबद्दल पण सांगायचे की ते सावरकरांच्या बोटांबद्दल, त्याला ते तर्जनी म्हणायचे. मला वाटतं सावरकर बोलताना त्यांची एक तर्जनी कायम अशी वर असायची. मला नक्की माहिती नाही, मी सावरकरांना बघू नाही शकलो, कारण मला वाटतं की माझा जन्म झाला त्याच वर्षी सावरकर या लोकात निघून गेले. भावेकाकांनी आयुष्यभर हिंदुत्व, सावरकर दोन गोष्टी जपल्या. त्यांना कोणीतरी म्हणलं की अहो कितीतरी मूर्ख लोकांना ही पद्मश्री मिळते. त्यावेळेला ते हसून माझ्या समोर गवाबेऱ्यांना म्हणाले की ज्या दिवशी सावरकरांनी स्वतःच्या गळ्यातला हार माझ्या गळ्यात घातला, त्या दिवशी या देशातला सगळ्यात मोठा नागरी सन्मान मला मिळाला, याच्या पलीकडचा पुरस्कार कुठलाही असू शकत नाही. आणि खांदे फाटले तरी निशाण खाली ठेवायचं नाही,
ही भूमिका सावरकरांनी मला सांगितली. त्यामुळे मला कुठलेही साहित्य पुरस्कार मिळाले नाहीत तर मला त्याचं वैषम्य वाटत नाही. ज्या देशाने सावरकरांनाच ओळखलं नाही त्याने भाव्यांना ओळखावं अशी माझी अपेक्षाही नाही. अत्र्यांसारख्या माणसाला आयुष्यभर म्हणजे अत्र्यांचा जीवनपट ज्यांनी बघितलाय तर फडके, खांडेकर, अत्रे यांच्या वादात फडके, खांडेकर गप्प बसले, अत्रे गप्प बसले नाहीत. म्हणजे गवावेरांनी एक छान वाक्य लिहिलंय की अत्रे आणि भावे यांच्यात खूप साम्य आहे, पण अत्र्यांची शक्ती ही तामसी होती आणि भाव्यांची शक्ती ही राजसी होती. त्यामुळे राजसी शक्तीचा कायमच विजय होत असतो, म्हणून भाव्यांचा विजय झाला. मी भावे काकांबरोबर खूप मोठ्या मोठ्या व्यक्तींना भेटलो. गदी माडगुळकरांना भेटलो, व्यंकटेश माडगुळकरांना भेटलो, कानेटकरांना भेटलो, कुसुमाग्रजांना भेटलो. माझं फार कळतं वय होतं असं नाही आणि ही किती मोठी माणसं आहेत हेही मला माहिती होतं असं नाही. पण आज मला जाणवतं आणि मी तुम्हाला शेवटचं फक्त भावे काकांची एक गंमत सांगतो की मोठ्या माणसाची प्रतिभा किती मोठी असते. ते एकदा रात्री कुठल्या तरी विषयावरनं गरा कामत आमच्या घरी आले होते आणि गरा कामतांनी येताना कंपारी नावाची इटालियन वाईन आणली होती. ती इटालियन वाईन बघितल्यानंतर सामान्यपणे ज्या माणसाला जी सुचणार नाही असं रोमन संस्कृतीबद्दल 1.5 तास भावे काका बोलत होते. आणि मला त्यांचं आजही शेवटचं वाक्य आठवतंय की जग जिंकण्याची इच्छा असलेले रोमन लोक आज फिडेल वाजवणारे, पाणके, आचारी म्हणून करंट्यासारखे जगभरात फिरतायत. याच्यापेक्षा शोकांतिका कुठली. कदाचित त्यांना आपल्या समाजाबद्दलही हेच म्हणायचं होतं असं मला वाटतं. धन्यवाद.